नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत आणि कशासाठी तुम्ही आंदोलनाला बसला? सर नेमक्या आमच्यात दोन प्रमुख मागण्या होत्या. पहिली मागणी अशी होती की राज्यसेवेमध्ये काही तांत्रिक बाबी आल्यामुळं विद्यार्थ्यांचा त्यामध्ये जो वेळ गेला होता तर तो वेळ 45 दिवस वाढवून मिळावा ही एक मागणी होती. आणि दुसरी मागणी होती की आपली जी काही गटबची कंबाईनची परीक्षा आहे तर त्याची त्या परीक्षेमध्ये जी जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये PSI, STI, ESO आणि SR ही जी आहे तर याची पदं आहेत ती जास्तीत जास्त यावी, कारण ही आता 2 वर्षातून पहिल्यांदा होत आहे. तर मध्ये जो कालावधी गेलेला आहे तर विद्यार्थ्यांची एक माफक अपेक्षा होती की बाबा ज्या एक्झामला 3-3 लाख मुलं बसतात तर तिथं पदं जास्त येतील अशी सगळ्यांची सर्वसामान्य अपेक्षा होती. आणि मग मध्यंतरी ह्याच्यावरती विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केले होते, म्हणजे काय निवेदन देणं असेल किंवा भेटून सांगणं असेल. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये रिझल्ट येईना म्हणून मग विद्यार्थ्यांनी ठरवलं की बाबा आपण संवैधानिक मार्गानं शांततेच्या मार्गानं आपण प्रशासनापर्यंत आपली मागणी पोहोचवू. आणि त्याच्यासाठी मग सगळे विद्यार्थी आले आणि म्हटले बाबा आपण फक्त बसून राहू. आंदोलन म्हणजे काय बसून बाबा की आमची मागणी आहे शांततेच्या मार्गानं संवैधानिक मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मुलं इथे बसले. या वर्षीची एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच बहुपर्यायी पॅटर्नची लास्टची एक्झाम आहे. 2022 नंतर 2 अटेम्प्ट वाढवून दिलेले आहे माननीय सरकारने. आणि याबद्दल हे जे पण टेक्निकल प्रॉब्लेम होते वेबसाईटमध्ये किंवा रिझर्वेशनचे जे इश्यू होते, कारण की कॅटेगरी जी आपण फाईल म्हणजे जे डॉक्युमेंट अपलोड केले आणि जे दाखवते फॉर्ममध्ये ते वेगळंच दाखवत होतं. त्याच्यात मुलांचा भरपूर वेळ वाया गेलेला आणि ती परत प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेत मेन झाल्यानंतर अडकून आहे. त्यामुळे मुलांची मागणी होती की इथून ज्या पुढे आता नोटिफिकेशन येईल त्याच्यानंतर 45 दिवस एक्झाम पुढे ढकला आणि या सगळ्या पिरियडमध्ये ह्या 45 दिवसाच्या हे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करा. कारण की अशा 2019ला फॉरेस्टची एक्झाम झालेली आहे, त्याच्यात 2019 जॉईनिंग डायरेक्ट 24 जानेवारी 24 मध्ये आले, म्हणजे 5 वर्षानंतर जॉईनिंग आलेलं. ह्या गोष्टी घडणार आहेत हे मुलांना कल्पना आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मान्य आयोगासमोर काल आणि परवा दिवशी म्हणजे आदल्या दिवशी त्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांसोबत मांडलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी सर्व आमचे प्रॉब्लेम जाणून अडचणी समजून घेऊन त्याच्याबद्दलचे सकारात्मक निर्णय घेतील याबद्दल आम्हाला ठाम विश्वास आहे. मला भेटायला कोण कोण आले? आतापर्यंत आम्हाला भेटायला फक्त रुपालीताई ठोंबरे आल्यात भेटायला. त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडून म्हणजे समजून घेतले आणि ते पहिल्यापासून आमच्याबरोबर आहेत. त्यांनी काय आश्वासन दिले? अजितदादांशी बोलणार, मुख्यमंत्र्यांशी बोलणार किंवा नाही, ऑलरेडी बोलणं झालंय सर. त्यांनी काय आश्वासन दिले? सकारात्मक निर्णय येईल हे आश्वासन दिले. दिवस तर नाही सांगितले सर, पण सकारात्मक निर्णय येईल असं आश्वासन दिले. नाही उठणार. हा लढा काल पण चालू होता, आज पण चालू आहे. जोपर्यंत नोटिफिकेशन किंवा सकारात्मक काही येत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार. तुमच्यावर असा आरोप केला जातोय की तुम्हाला कुणीतरी क्लास चालकांनी फूस लावली. सर हे खरंच खूप 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 खोटं आहे. त्यांना जे कोणी आरोप करते त्यांनी पुढे यावं, त्यांनी ते सिद्ध करावं की हे आरोप म्हणजे हे आम्हाला कोणी फंडिंग करते किंवा आम्हाला कोणीतरी फूस लावते हे त्यांनी सिद्ध करावं.